नमस्कार. ग्रेट भेटमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. यावेळी मी आहे UD-सिटीमध्ये आणि माझ्या सोबत आहेत डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांना मी अवलिया म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. वैचारिकदृष्ट्या ते अशा प्रकारे अवलियेच आहेत. ते एक शास्त्रज्ञ आहेत, एक लेखक आहेत, एक विचारवंत आहेत. आयुष्याचा अत्यंत वेगळा वेध घेण्याचा ते सतत प्रयत्न करत असतात. मी आज वेगळा वेध हा काय आहे त्यांचा हे तपासण्याचा प्रयत्न करणार आहे. डॉक्टर दाभोळकर, तुम्ही सगळे भाऊ म्हणजे देवदत्त दाभोळकर, श्रीपाद दाभोळकर, नरेंद्र दाभोळकर आणि तुम्ही स्वतः हे एक एक वेगळे वेगळे नमुने आहात. बरोबर. तर ही काय किमया आहे? म्हणजे हे दाभोळकर नावाची काय किमया आहे की प्रत्येक जण असा वेगळा असतो आणि वेगळं काहीतरी करत असतो? माझ्या आईला 10 मुलं, 7 मुलगे आणि 3 मुली. तुम्ही मूळचे सातारचे नाही, वडील वेंगुर्ले येऊन सातारला स्थायिक झाले. आम्ही 10 जण म्हणजे 7 भाऊ आणि 3 बहिणी. आणि माझी आई सांगायची की मला 10 मुलं आहेत, एकासारखं दुसरं नाही आणि माणसासारखं एकही नाही. माणसासारखं एकही आणि नाही. हे ती अगदी अभिमानाने सांगायची. आणि हे जे झालं त्याला कारण माझ्या आईवडिलांचं वेगळं आयुष्य आहे. म्हणजे आज तुमचा विश्वासही बसणार नाही. माझे वडील ह्या 1910-1920चा कालखंड असणार. त्यावेळी माझे वडील सातारचे नावाजलेले क्रिमिनल लॉयर होते. ते अर्थातच दत्तभक्त होते. माळ्यावरच्या दत्ताला जायचे, घरी दत्तपूजा करायचे. माझी आई कोल्हापूरची. तिच्यावरचे संस्कार राजर्षी शाहू महाराजांचे. ती फक्त मराठी 4थीपर्यंत शिकलेली, पण 4थीच्या परीक्षेत ती कोल्हापूर राज्यात पहिली आली होती. आणि हे असंमोहनीय वाटतं, त्या काळात ती बाई कुंकू लावायची नाही, मंगळसूत्र घालायची नाही. आमच्या घरात कधीही सत्यनारायण झाला नाही, कधीही हळदी कुंकू झालं नाही. ती बाई खेड्यातल्या ज्या बाया यायची त्यांच्याशी बोलायची, त्यांना शिकवायची. हे एवढे विलक्षण वेगळे विचार असताना त्यावेळी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला कोणतंही शिक्षण देणं ही आमची जबाबदारी आहे. मुलांचं किंवा मुलीचं लग्न ही आमची जबाबदारी नाही. तुम्हाला करायचं असलं तर करा, करायचं नसलं तर करू नका. ज्यांच्याशी करायचं आहे त्यांच्याशी करा, फक्त नोंदणी पद्धतीने करा. अर्थात नंतर देवदर्शनाला जावं का नाही याबाबत त्यांच्यात मतभेद असतील, ते आमच्यापर्यंत आले नाहीत. दुसरी गोष्ट त्यांनी जी सांगितली जी महत्त्वाची, तुम्हाला जे मनापासून पटतं ते तुम्ही मनापासून करा आणि व्यावहारिक यशाला अजिबात महत्त्व देऊ नका. हे किती आहे? माझा सर्वात थोरला भाऊ देवदत्त, तो फर्ग्युसनचा प्रिन्सिपल होता, पुणे विद्यापीठाचा कुलगुरू होता. त्याच्या दृष्टीने महत्त्वाचा म्हणजे विनोबाजींच्या आचार्य कुलाचा निमंत्रक होता. नंतर म्हणजे आम्ही हुशार असलं पाहिजे अशी आईवडिलांची अपेक्षा पाहिजे. मी आणि नरेंद्र म्हणजे वरच्या वर्गात घातला एवढी आमची पाळी आली नाही. माझ्या आणि नरेंद्रच्या मधली जी बहीण अमरजा नेरुरकर, ती इकॉनॉमिक्सची PhD आहे, ती प्रोफेसर होती. ती भयंकर हुशार, म्हणजे तिला जेवढी टक्केवारी मिळायची तेवढी मिळून मला आणि नरेंद्रला मिळायची. मग आम्ही तिला चिडवायचो की आम्ही तुझ्यापेक्षा दोघं मिळून हुशार आहोत. ती त्यावेळी अतिशय चांगली भाषणं द्यायची. ती जिल्हा परिषदेत वक्तृत्व स्पर्धेत पहिली यायची. मी आणि नरेंद्र मुखदुर्बळ होतो. आम्ही शाळेत क्रीडांगण सोडून कुठेही गेलो नाही. पण आईवडिलांनी हे प्रामाणिकपणे सांगितलेलं की तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही मनापासून करा. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य ज्याला म्हणतात ते तुम्हाला आई वडिलांनी दिलं. बरोबर आहे. वैचारिक स्वातंत्र्य, आयुष्यातला रस्ता निवडायचं स्वातंत्र्य. पण मला सांगा, तुम्ही जो रस्ता निवडलात, तुम्ही शास्त्रज्ञ आहात आणि तुम्ही एक शोध घेणारे, सतत आयुष्याचा शोध घेणारे लेखक आहात. तुम्ही कोणत्याही वैचारिक चौकटीमध्ये बसला नाहीत. शास्त्रज्ञ आणि लेखक, तुम्हाला कोण महत्त्वाचं आहे यापैकी आणि कसं बघता तुम्ही दोघांकडे? नाही निखिल, खरी गोष्ट अशी आहे की शोधपत्रकारिता हा सगळ्यातला किडा आहे असं मी समजतो. की जे हिडन अजेंडा, मूळ प्रेरणा ही शोध घेण्याची, मूळ पत्रिका शोधपत्रकारितेचीच आहे. शोधपत्रकारिता जगात पहिल्यांदा सुरू झाली असेल. त्यातले काही लेखक झाले, काही हे झाले, काहींनी विज्ञान घेऊन पहिल्यांदा अग्नीचा शोध लावला असेल. किंवा अधिक सोपं सांगायचं तर आपण काय करतो की तुम्ही प्रश्नांना उत्तर विचारत नाही, उत्तरांना प्रश्न विचारता. म्हणजे असं की तुला जर विचारलं आग लागली तर काय करेल, तर तू सांगशील की पाणी घातले की आग विझते. प्रश्न असा आहे की पाणी घातल्यावर आग का विझते? आणि हे विचारलं तर तुमच्या मनात एक विज्ञानाची प्रक्रिया सुरू होते की पाण्यामुळेच आग का विझते. आणि मग तुम्ही विज्ञान तुमच्या मनात विकसित होत जातं. त्या सगळ्याच्या मूलभूत प्रेरणा, तुझी आणि माझी मूलभूत प्रेरणा एक आहे. मी एकावेळी विज्ञान शिकलो किंवा एकावेळी ठरवलं की संशोधन क्षेत्रात जायचं, ते मी चुकीचं ठरवलं. म्हणजे पुन्हा जर जन्म आहे असं मी मानत नाही. पण असलं तर मला शोधपत्रकारिता करायला आवडेल. तुमच्या पत्रकारितेकडे मी येणार आहे, त्यावर आपल्याला बोलायचं आहे. पण त्याआधी
तुम्ही असं म्हणाला शोधपत्रिका आहे, तिथून प्रेरणा घेऊन तुम्ही संशोधनाकडे वळलात. पण मुळामध्ये व्यवसाय म्हणून, करिअर म्हणून तुम्ही संशोधन हे पसंत केलं. कशी सुरुवात झाली आणि कसे संशोधक झाले? म्हणजे मी कॉलेजात असताना पहिला शोधपत्रकारितेचा लेख किर्लोस्करमध्ये लिहिला, ज्याचं मुकुंदरावांनी फार कौतुक केलं की हुतुतू आमचा राष्ट्रीय खेळ होईल का. मी हुतुतूचा जिल्ह्याचा कॅप्टन होतो. हुतुतूला महत्त्व का मिळत नाही, क्रिकेटला का मिळते, असं करून एक तो मी छान लेख लिहिला. नंतर 32 शिराळ्याला होतं ते काय होतं त्याच्यावर माणूस किंवा किर्लोस्करला लिहिला. हरबंदर सिंग खोरानांना नोबेल प्राईज मिळालं. ते म्हणले भारतात राहिलो असतं तर मिळालं नसतं. त्यांचं शिक्षण भारतात झालेलं. ते का झालं म्हणून भारतातल्या सर्व शास्त्रज्ञांना शोधून मी शोधपत्रकारिता केली. पण मी शोधपत्रकार आहे हे त्यावेळी समजण्याची कल्पनाच नव्हती. आम्ही शाळेत किंवा कॉलेजात असताना मित्र असं ठरवायचो किंवा ठरवलं की टिळक आगरकरांच्या काळात ज्याप्रमाणे खेड्यात जाऊन शाळा काढणं महत्त्वाचं होतं, त्याप्रमाणे स्वातंत्र्यानंतर भारताला संशोधन क्षेत्रातले इनपुट्स फार मोठ्या प्रमाणात पाहिजे. खेड्यातल्या शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, खेड्यातल्या कारागिरांचे काय प्रश्न आहेत, ते प्रश्न लक्षात घेऊन त्यांना त्याची तांत्रिक उत्तरं दिली पाहिजेत, जी आमच्या प्रयोग परिवारच्या भावाने द्राक्ष परिवारासाठी केलं. छोट्या किंवा मध्यम प्रतीच्या उद्योगधंद्यांना काय पाहिजे ते आपण दिलं पाहिजे. मोठ्या उद्योगधंद्यांना आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी कशी तडजोड करता येईल म्हणून संशोधन क्षेत्रात गेलं पाहिजे. मी 40 वर्ष आयुष्यातली संशोधन क्षेत्रात काढली. माझं स्पष्ट मत आहे की भारतातलं संशोधन क्षेत्र ही अरेबियन नाईट्समधली सुरस, चमत्कारक आणि भयावह कथा आहे. भयावह कथा आहे. आजपर्यंत तुम्ही कधीच लिहिलेलं नाही, मी काही ठिकाणी बोललोय. गेल्या 50-60 वर्षात शास्त्रज्ञांच्या एवढं या देशाला कोणी पिळलेलं नाही आणि काही दिलेलं नाही. काउन्सिल ऑफ सायंटिफिक इंडस्ट्रियल रिसर्चच्या संपूर्ण यांचा एकूण अहवाल देण्यासाठी आबिद हुसेन कमिटी नेमली होती. आबिद हुसेन समितीचा जो अहवाल आहे त्यात त्यांनी लिहिलं आहे की आफ्टर इंडिपेंडन्स इन इंडिया सायन्स हॅव पेरिस्ड अँड सायंटिस्ट हॅव फ्लरिश्ड. कारण लोक शास्त्रज्ञ शब्दावर मोठा मान देतात आणि शास्त्रज्ञ म्हटल्यावर त्याला उलटा प्रश्न विचारायचा नसतो. म्हणजे ज्याप्रमाणे धर्मगुरूला विचारायचा नसतो. म्हणजे हे मी ॲटॉमिक एनर्जीला करू शकत नाही, मी हे VSSCला करू शकत नाही, मी या राष्ट्रीय प्रयोगशाळांना करू शकत नाही, मी या KVICला करू शकत नाही. ते जे म्हणतात ते खरं असतं, पण त्यांनी हे का केलं नाही आपण विचारत नाही. आणि हे कुठून सुरू झालं? बोफोर्सच्या वेळी आम्ही सांगत होतो की 10% पैसे खाणं हे जगात सर्वत्र तो थंब रूल आहे. बोफोर्स देशात का बनत नाही याचा विचार करा ना. आधी हेलिकॉप्टर्सचा तोच विचार आहे. जैतापूर हवं की नको हा प्रश्न नाही. ही न्यूक्लिअर पॉवर स्टेशन हिंदुस्थानात का बनत नाहीत? कोयनाला आपण हे केलं, लेग टॅपिंग केलं. कोयना बांधताना हे का नाही लक्षात आलं तिथे खिडकी पाहिजे म्हणून, ती लागणार पुढे. खोसलानी भाकरा नांगल बांधताना त्याचे संबंध गणित का चुकले गाळ साठण्याची हे आम्ही विचारत नाही. कारण दुसरी जी लॉबी आहे त्यांना हेच नको आहे. यात सुधारणा होईल असं जर मी काही विचारलं ना तर लोक म्हणतात हे लोक वाईटच आहेत. पण याचा अर्थ तुम्ही असं म्हणताय की हिंदुस्थानच्या संशोधन क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर एक एक्सप्लॉयटेशन झालेलं आहे आणि ते शास्त्रज्ञांनी केलं आहे. खूप महत्त्वाचं विधान तुम्ही केलं आहे. पण मला तुमच्या नाही, एक्सप्लॉयटेशन नाही, तुमची रचना चुकलेली आहे संशोधन संस्था काढण्याची. शास्त्रज्ञ त्यात प्रवाहपतिताप्रमाणे वाहत गेले, पण शास्त्रज्ञांनी काही केलेलं नाही. शास्त्रज्ञांनी काहीच केलं नाही. त्यामुळे त्यांनी चांगलं केलं, वाईट केलं, त्यांनी काहीच केलं नाही. त्यांनी पगार घेण्याच्या पलीकडे काही केलं नाही. दिल्लीच्या श्रीराम इन्स्टिट्यूटमध्ये, श्रीराम संशोधन केंद्रामध्ये जे तुम्ही काम केलं ते खूप मोलाचं काम होतं. हे काम काय होतं? आणि मुळात मला तुम्हाला विचारायचं आहे, ही श्रीराम संस्था जी आहे ती निर्माण झाली, ती स्वतंत्र भारतामध्ये काही विचार घेऊन निर्माण झाली. हा विचार काय होता? अगदी बरोबर आहे. मी पहिल्यांदा सिबा रिसर्च सेंटरमध्ये काम केलं, जी बहुराष्ट्रीय कंपनी होती. त्यानंतर मी सर पदमपत रिसर्च सेंटर कोटा, जी JK सिंथेटिक्सची रिसर्च सेंटर होता, जे पॉलिस्टर, नायलॉन, टेर्लिन बनवायचे, तिथल्या रिसर्च सेंटरचा प्रमुख होतो. नंतर माझ्या लक्षात आलं की या लोकांना संशोधनाची गरजच नाही. तुम्ही इन्फिरियर क्वालिटी प्रॉडक्ट ॲट एक्झॉर्बिटंट कॉस्ट जर या देशात विकत असाल तुम्हाला दिलेल्या संरक्षित मार्केटमध्ये, तर तुम्हाला संशोधनाची गरज नाही आहे. तुम्हाला संशोधक ज्याप्रमाणे पूर्वीच्या संस्थानिकांना एखादा कवी लागायचा, एखादा कुस्तीगीर लागायचा, एखादा गायक लागायचा, त्याप्रमाणे दाखवायला हे आम्ही ठेवलेले आहेत. आमच्याकडे हे शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी काय करायचं? त्यांनी मी 5 कोटी खर्च केला संशोधनावर असा रिपोर्ट द्यायचा. तुम्ही तिथे ज्या वस्तू विकत घेतल्या त्या संशोधनासाठी सांगायचं आणि मग तुम्हाला 8 कोटीचा टॅक्स रिबेट मिळायचा. इट वॉज अ टॅक्स सेव्हिंग डिव्हाइस. श्रीराम इन्स्टिट्यूट ही लाला श्रीराम हा फार मोठा व्हिजनरी असला पाहिजे
त्यांनी 1948-50च्या सुमाराला सांगितलं की मला अशी संस्था स्थापन करायची विच विल बी टोटली सेल्फ सपोर्टिंग नॉन प्रॉफिट कॉन्ट्रॅक्ट रिसर्च इन्स्टिट्यूट. म्हणजे शास्त्रज्ञांनी आपले सर्व पैसे, सर्व पगार, सर्व गोष्टी हे समाजाला किंवा उद्योगधंद्याला ते देऊन मिळवायचे. सरकारकडून मदत नाही. वी विल नॉट ॲक्सेप्ट ग्रांट इन एड फ्रॉम एनी सोर्स, आयदर फ्रॉम गव्हर्नमेंट ऑर फ्रॉम द प्रायव्हेट पार्टीज ऑर फ्रॉम द प्रायव्हेट कंपनीज. वी विल ओनली ॲक्सेप्ट द प्रोजेक्ट्स टू डेव्हलप द प्रॉडक्ट ऑर प्रोसेसेस. ते आम्ही गव्हर्नमेंटकडून घेऊ, परदेशी कंपन्यांच्याकडून घेऊ, देशी कंपन्यांच्याकडून घेऊ, आणि ते जर मिळत नसतील तर आम्ही स्वतःच प्रॉडक्ट प्रोसेसेस डेव्हलप करू, ते मार्केटमध्ये विकू आणि त्यातून पैसे मिळवू. तर आम्ही 15 वर्षापूर्वी बेंगलोरमध्ये KSIDC म्हणजे आपले कर्नाटक स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून कर्ज घेऊन संबंध प्रयोगशाळा उभारली आणि 3 वर्षात ते कर्ज फेडून ती प्रयोगशाळा संपूर्णपणे स्वावलंबी आहे. ही जी आमची रचना आहे, हे जे मॉडेल आहे ते सस्टेनेबल आहे. आता लाला श्रीरामनी मांडणी कशी केली? त्यांनी जेव्हा श्रीराम इन्स्टिट्यूट सुरू केली त्यावेळी त्यांनी कुलूर किंवा मर्चंट, जो नंतर याचे लार्सन अँड टोब्रेचे प्रमुख होते, डॉक्टर चिपलकट्टी, अशा मोठ्या लोकांना UDCTतल्या बोलवलं आणि हे एक नवीन मॉडेल आम्ही दिलं समाजाला, नवीन रचना दिली. हे श्रीराम इन्स्टिट्यूटचं खरं वैशिष्ट्य आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही संशोधक म्हणून सुरुवात केलीत आणि शेवटी या इन्स्टिट्यूटचे संचालक झालात. म्हणजे जवळजवळ मी संचालक म्हणूनच जॉईन झालो. पहिल्यांदा मी संशोधन विभागाचा प्रमुख होतो. संशोधन विभागाच्या बरोबरच आमच्याकडे एन्व्हायरमेंट लॅबोरेटरी होती. आम्ही म्हणजे भूतान, सिलोन किंवा बोकारो स्टील प्लांट सगळ्यांची एन्व्हायरमेंट ऑडिट करायचो. आणि नंतर मला या 3 विभागाचा जवळजवळ 10-15 वर्ष प्रमुख म्हणून. या संस्थेमध्ये तुम्ही खूप महत्त्वाचे प्रयोग केलेत. काय होते ते प्रयोग? नाही, अनेक क्षेत्रातले अनेकविध प्रयोग आहेत. म्हणजे तुम्ही जर सांगायचं तर आपण पेटंट्सपासून सुरुवात करू. या देशात काही विभागात पेटंट्स घ्यायला परवानगी नव्हती, जी असली पाहिजे, जी आपल्याकडे अणुशक्तीत घ्यायला परवानगी नव्हती. आम्ही भांडून ती अणु केंद्राबरोबर घेतली. त्याचप्रमाणे आम्ही ABS प्लास्टिक बनवलं हिंदुस्थानात. ते फक्त श्रीराम इन्स्टिट्यूटनी बनवलेल्या पेटंट्सवरती. म्हणजे अनेक ठिकाणी जिथे मेटल करोड होतील त्याच्याऐवजी तुम्ही याचे पार्ट्स, प्लास्टिकचे पार्ट या प्लास्टिकचे वापरू शकता. आता आम्ही कॅमलिंगसाठी गमस्टिक बनवली. त्याचप्रमाणे आम्ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑटो इलेक्ट्रिक किंवा ॲपलॅब, जी आपल्या भट वैद्य यांची, त्यांना प्रिंटेड सर्किटसाठी सायक्लाइज रबर हवं होतं आणि ते सायक्लाइज रबर फक्त जपानमधून यायचं आणि ते प्रचंड महाग होतं. आणि भट माणूस तुला माहिती असेल, तो कधी बोलतो, भटांना ते प्रचंड लागलं. त्यांनी UDCT सकट सगळ्या राष्ट्रीय प्रयोगशाळांना विचारलं, कोणी म्हणलं ते होण्यासारखं नाही. ते आमच्याकडे आले. आम्ही म्हटले 3-4 दिवसाचं काम आहे. भटांना आनंद झाला. आम्ही ते केलं, त्यांना दिलं. म्हणून आम्ही अनेक सांगायचो 2 गोष्टी की यू कॅनॉट फाइंड आउट पॉलिमर इन इंडिया वेअर श्रीराम इन्स्टिट्यूट इज नॉट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली इन्व्हॉल्व्ड, and you cannot find out the research institute of repute where Shriram Institute's ex-employee is not holding the big position. आणि मी अंटार्क्टिकाला गेल्यावर मला जे निखिल वाटलं होतं ते एवढं भयान आहे की बोटीवर आपले 85 जण असतात. बोटीवर एकदाही कुठली वैज्ञानिक चर्चा नाही, पुस्तकं नाहीत, प्रचंड ड्रिंक्स, प्रचंड चॉकलेट्स फुकट, प्रचंड खाणं फुकट, प्रचंड व्हिडिओज ठेवलेले आणि पाहिजे तेवढे ब्ल्यू फिल्म्स ठेवलेले.